अंतिम पर्व, शिक्षक सर्व, लास्ट फेजमध्ये आपण आहोत पवित्र पोर्टलच्या. आर यू एलिजिबल ऑर नॉट हे आता ठरवण्याची खरी वेळ आलेली आहे. कारण बऱ्याच क्वेरींच्या माध्यमातून आपण अशा 10 गोष्टी पाहणार आहोत, महत्त्वाच्या आहेत त्या. तुम्ही जरी फॉर्म सर्टिफाय केला असाल किंवा करत असाल तर त्या गोष्टी तुम्ही केल्यात की नाही त्या पाहणार आहात. आणि त्याच्यातल्या महत्त्वाच्या ज्या हायलाइटेड गोष्टी आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या म्हणजे ॲफिडेविट, नेक्स्ट गॅझेट, दुसरं TET CTET बद्दल महत्त्वाची बातमी, नंतर आहे ओल्ड सर्टिफिकेट, न्यू सर्टिफिकेट, नंतर आहे मेन सब्जेक्ट आणि अदर सब्जेक्ट, नेक्स्ट आहे की मीडियम आणि त्याच्यानुसार मीडियमनुसार असणार आहेत संधी, त्याच्यानंतर आहे की MSCIT टॅली किंवा तुमचं जे काही दुसरं क्वालिफिकेशन आहे इज इट इम्पॉर्टंट टू इन्क्लूड अ नॉट. नेक्स्ट आहे की 5% सूट ती कोणासाठी आहे आणि कशी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता आणि कोणत्या कंडिशनमध्ये घेऊ शकता. नेक्स्ट आहे डोमिसाईल, त्याच्या संदर्भात बरेच प्रश्न आहेत. सो जस्ट आय एम गोइंग टू गाईड ऑन दिस टॉपिक. आणि नेक्स्ट आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड करत आहात कोणते कशाबरोबर करायचे आहे ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि एवढं सगळं करून झाल्यावरती काही महिलांच्या महत्त्वाचे प्रश्न असतील, तो महिलांनी नक्की शेवटपर्यंत बघा. कारण तुमचं रजिस्ट्रेशन करताना कोणती अशी छोटीशी चूक करू नका जेणेकरून तुम्हाला उद्या पश्चातापाची वेळ. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षकांच्या भरतीसाठी, भाकरीसाठी, नोकरीसाठी पवित्र पोर्टलद्वारे आयुक्त कार्यालयातून काही महत्त्वाचा फॉलोअप घेतलेला आहे. आणि त्याच्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. लाईव्ह सेशनच्या माध्यमातून या चॅनलवरती तुम्हाला बऱ्यापैकी गायडन्स दिलेला आहे. परंतु त्याच्यामध्येही काही थोडेसे मायनर चेंजेस आहेत, त्याच्यामुळेच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, 6 तारखेपर्यंत तुम्हाला सेल्फ सर्टिफायसाठी लॉग इन करता येणार आहे आणि ऑफिशियल सेल्फ सर्टिफाय तुम्हाला 8 जानेवारीपर्यंत करायचं आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत पोहोचवा, कारण तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीची कोणती अशी चूक व्हायला नको. येस मित्रांनो, सर्वप्रथम पोर्टलवरती तुमचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी लॉग इन करून तुम्ही सर्व गोष्टी आता सुरू केलेल्याच असतील किंवा बऱ्यापैकी तुमचं सेल्फ सर्टिफाय करून सुद्धा झालेलं असेल. त्याच्यामध्ये जरी तुमचा आज OTP येत नसेल किंवा लास्ट मिनिटला तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला अनसर्टिफाय करायचं आहे की नाही, ओके, ज्यांचा OTP येत नसेल तात्काळ तुम्ही EIEO कडे धाव घ्यायची आहे आणि तुमचा मोबाईल नंबर, ईमेल अशा पद्धतीने तुम्ही चेंज करून घ्या. आणि अजून सर्वात महत्त्वाचं की सेल्फ सर्टिफाय किती वेळा करायचं, तर तुम्ही किती वेळा करू शकता. फक्त जिथं तुम्हाला वाटेल की तुमचं थोडंफार काही मिस्टेक झालेली आहे तर तुम्ही ते करा. बरं, ही मिस्टेक तुम्ही स्वतः ठरवणार आहात का कोणी सांगितल्यावर तुम्ही करणार आहात? तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जिथं डाऊट असेल, हे यूट्यूब युनिव्हर्सिटी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी याच्यावरती कुठेही विश्वास ठेवू नका. जे तुम्हाला ऑथेंटिक वाटतंय, तुमच्या मनाला जे पटतंय आणि जे आहे ऑथेंटिक त्याच्यावरतीच तुम्ही विश्वास ठेवा, हीच तुम्हाला रिक्वेस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. चला मित्रांनो, सुरुवात करूया. ॲफिडेविट जो आपला पहिला मुद्दा आहे, तर आता त्याच्यामध्ये आहे की ॲफिडेविटला व्हॅलिडिटी ही 6 मंथची असते आणि हे ॲफिडेविट आहे ते करत असताना तुम्हाला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती करायचं आहे. तुम्ही जस्ट सर्टिफाईड करू नका. म्हणजे ॲफिडेविट आपण कधी करू शकतो, तर मित्रमैत्रिणींनो, तुमच्या काही तारखांमध्ये बदल असतात. म्हणजे कदाचित तुमच्या जन्मतारीखचा बदल असतो किंवा तुमच्या एखादी मार्कलिस्टवरची तारीख बदललेली असते किंवा तुमचं एखादं नाव चुकलेलं असतं मार्कलिस्टवरचं किंवा स्पेलिंगमध्ये मिस्टेक असते, सरनेममध्ये मिस्टेक असते, तुमच्याकडे ओरिजिनल पण असतं. मग ती व्यक्ती, ती जन्मतारीख, ती तारीख, जी डेट इश्यू वगैरे झालेली आहे ती तुमचीच आहे हे करण्यासाठी तुम्हाला ॲफिडेविट करायचं असतं. पण सर्वांच्या माहितीसाठी ॲफिडेविटला फक्त व्हॅलिडिटी 6 मंथची असते आणि सध्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला करावं लागतं. ते सुद्धा जोपर्यंत सध्या रजिस्ट्रेशन चालू आहे तोपर्यंत फटाफट तुम्ही ॲफिडेविट करून घ्या. कारण नंतर आता तुम्ही हे जोडत असताना बघा, आता पोर्टलवरून तुम्हाला बात करण्यासाठी हजारो लोक बसलेत. त्यामुळे तुम्ही अशी कोणती थोडीफार छोटी मोठी चूक करू नका जेणेकरून तुमचं तिथं नुकसान होईल. आणि जर तुम्ही 8 तारखेनंतर केलं नाही तर काय, तर खूपसं काही नुकसान होणार नाही, पण तात्काळ तुम्ही ॲफिडेविट पटकन करून घ्या. नेक्स्ट आहे गॅझेट. गॅझेट कुणी करायचं, तर ज्यांच्या नावामध्ये बदल झालेला आहे, TET असेल, CTET असेल, नावामध्ये असेल, जनरली हे महिलांच्या बाबतीमध्ये हा जनरली इश्यू आहे, त्यांना परमनंट सोल्युशनसाठी त्यांनी गॅझेटच करायचं आहे. कारण दॅट विल बी परमनंट सोल्युशन. किती जुनं चालतं, तर गॅझेटला कोणती व्हॅलिडिटी नाही आहे, एकदा केलं तरी चालतं. जेव्हा तुमचं नावात बदल आहे, स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, तर तुम्ही जुन्या नवीन नावाचं गॅझेट करा. बरं, हिंदीत करायचं की मराठीत करायचं की इंग्लिशमध्ये करायचं, तर तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये करू शकता. ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला
वाटतंय, कधी कधी इंग्लिशच्या नावामध्ये प्रॉब्लेम असतो, तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही ते करून घेणार आहात. आणि गॅझेट इज अ परमनंट सोल्युशन, गॅझेटसाठी कोणतीही व्हॅलिडिटी नाहीये. नेक्स्ट आहे टीईटी सीटीटी. आता बघा, हे सध्या मिसमॅचचा इश्यू अजून हा महिलांच्या बाबतीमध्ये आहे किंवा काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. हे लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला टीईटी आणि सीटीटी दोन्हीचा तुम्हाला बेनिफिट घ्यायचा आहे, राईट, दोन्हीचा बेनिफिट घेत असताना ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स आहे त्याचं पहिल्यांदा टाका. म्हणजे तुम्ही टीईटी केलाय आणि सीटीटी केलाय म्हणून दोन्ही सर्टिफिकेट जोडून टाकायची का, तर गरज नाहीये. ज्याच्यामध्ये तुम्हाला हायर मार्क्स आहेत ते तुम्ही पहिल्यांदा टाका. त्याच्यामध्ये पण बघा, पहिल्या पेपरमध्ये टीईटी टाकायचं की दुसऱ्या पेपरमध्ये सीटीटी टाकायचं, महाराष्ट्र राज्यामध्ये टीईटी आणि सीटीटी इक्विव्हॅलंट आहे, त्यामुळे तुम्हाला संधी दोन्हीपैकी एक टाकलं तरी मिळणार आहे, परंतु ज्याच्यामध्ये जास्त मार्क्स आहे ते टाका. आणि सर्वात महत्त्वाचं, याच्यामध्ये मिसमॅचचा जो इश्यू आहे, शालेय शिक्षण विभागाने जी सूचना दिलेल्या आहेत 15 डिसेंबरला मोठ्या 25 पेजेसच्या, त्याच्यामध्ये मिसमॅचचा इश्यू तुम्हाला EIEO कडे, एज्युकेशन ऑफिसरकडे जाऊन तुम्हाला त्या तुमच्या तालुका जिल्हा स्तरावरती जाऊन तुम्हाला त्या क्लिअर करायच्या आहेत. बरं, काही च्या बाबतीमध्ये मिसमॅच येतच नाही, तर त्यांनी काय करायचं, परंतु त्यांच्या नावामध्ये बदल आहे. म्हणजे त्यांनी लग्नाच्या अगोदर टीईटी दिली होती, लग्नानंतर आता ते टेट देत आहेत, कारण हा फॉर्म हा आधार कार्डनुसार भरतोय. जर आधार कार्डनुसार जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत तर तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये, परंतु जर आधार कार्डनुसार जर सगळे डॉक्युमेंट नसतील तर 100% तुम्हाला मिसमॅच दाखवलं पाहिजे. आणि जर दाखवत नसेल तर तुम्ही मॅन्युअली तिथं लिहा. म्हणजे जर तुम्ही टीईटी लिहिलं, एखाद्या व्यक्तीने टीईटी लिहिलं, तर तुमचं ॲज इट इज नाव आलं तर ठीक आहे, परंतु तुमचं टीईटीच्या सर्टिफिकेटवरचं नाव वेगळं आहे, आता तुमचं लग्नानंतरचं आधार कार्डनुसार नाव येतं, तर मॅन्युअली तुम्ही तिथं टाका. तुम्हाला ते मिसमॅच दाखवेल आणि तात्काळ करून घ्या. वेळ फार कमी आहे, सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण तुम्हाला ते करावंच लागणार आहे. आज काही उमेदवारांना मी EIEO कडे पाठवलं होतं, त्यांनी सांगितलं की आम्ही करून घेतोय, म्हणजे आमच्याकडे तुम्ही आलात तरच आम्ही करू, आम्ही सांगणार नाही की तुम्हाला करणं गरजेचं आहे की नाही. अशा महिला भगिनी आहेत, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मिसमॅचचा इश्यू तुम्हाला लगेचच क्लिअर करायचा आहे आणि तो क्लिअरच करावा लागणार आहे. बरं, केलं नाही तर काय, काही प्रॉब्लेम नाही, सेल्फ सर्टिफाय होतोय, परंतु DV मध्ये तुम्ही बाद होऊ शकता. दॅट्स इट. नेक्स्ट आहे की ओल्ड सर्टिफिकेट आणि न्यू सर्टिफिकेट हे कसे जॉईन करायचे. तर मित्रमैत्रिणी हे लक्षात घ्या, तुम्ही ओल्ड सर्टिफिकेट पण जॉईन करताय आणि न्यू सर्टिफिकेट पण जॉईन करताय. बऱ्यापैकी लाईव्हच्या माध्यमातून मी सांगितलं होतं, जर तुम्ही एखादं सर्टिफिकेट ओल्ड आहे तुमच्याकडे 14 मे 2025 पूर्वीचं आणि एखादं नंतर आहे, ही कोणत्या केसमध्ये मी सांगते, जसं की आपण डिग्री सर्टिफिकेट असतं किंवा कधी कधी आपलं स्पेलिंग मिस्टेक असते एखाद्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती, बोर्ड सर्टिफिकेटवरती, तेव्हा आपण नवीन अप्लाय केलेलं असतं आणि ते 14 मे 2025च्या नंतरचं असतं. तर त्या उमेदवारांनी काय करायचं, तर त्या उमेदवारांनी याच्या अगोदर मी सांगितलं होतं की ओल्ड सर्टिफिकेट फक्त तुम्हाला अटॅच करायचं आहे. मित्रांनो, सॉरी टू से, याच्यामध्ये आयुक्त कार्यालयातून घेतलेल्या नुकत्याच माहितीनुसार तुम्हाला ओल्ड विथ न्यू एकत्र PDF करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. ज्यांनी अशा इन्स्ट्रक्शननुसार हे सर्टिफाय केलेलं आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये, परंतु जर ज्यांनी ओल्ड जॉईन केलं असेल आणि न्यू ते DVच्या वेळी घेऊन जाणार असेल, त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे, ओल्ड तर तुम्ही ठेवाच, कारण ओल्डची सध्या तुमच्याकडे फक्त झेरॉक्स कॉपी असणार आहे आणि जे न्यू आहे ते तुमच्याकडे ओरिजिनल पण असणार आहे. त्याची एकत्र PDF करा आणि पोर्टलला अनसर्टिफाय करून ते पुन्हा अपलोड करा आणि पुन्हा तुम्ही सर्टिफाय करू शकता. हे एक महत्त्वाचा बदल जो सांगणं मला मॅन्डेटरी होतं, त्याच्या संदर्भातला शॉर्ट सुद्धा मी टाकलेला आहेच. दुसरा आहे की मेन सब्जेक्ट आणि अदर सब्जेक्ट. आता याच्यामध्ये इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर किंवा बाकीचे कम्प्युटर इंजिनिअरिंग या असे थोडेसे उमेदवार सोडून बाकीच्यांचा हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. हे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 12वी पर्यंत करताय तेव्हा तुम्हाला मेन आणि अदर सब्जेक्टचा जास्त विषय नाही. 12वी D.Ed झालाय तोपर्यंत तुमचे सर्व विषय कन्सिडर केले जातात, त्यामुळे तिथे एवढा प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कधी होतो, जेव्हा तुमचं CTT दुसरा पेपर असतो, जेव्हा तुम्ही 8 ते 10ला पात्र असता आणि 9 ते 12ला पात्र असतं, जेव्हा तुमचं BA झालेलं आहे, B.Ed झालेलं आहे किंवा MA झालेलं आहे, MSc झालं, MCOM झालेला आहे. हे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मेन विषय टाकणार आहात तेव्हा मेक शुअर तो तुमचा B.Edची मेथड सुद्धा असायला हवा. जेव्हा तुम्ही BAचा विषय टाकताय, मराठी टाकताय, तेव्हा तुमची ती B.Edची मेथड होती का, आणि BA आणि B.Edची किंवा BSc आणि B.Ed आणि BCom आणि B.Ed हा जो विषय सेम आहे ना, तो तुमचा मेन विषय असणार. पूर्ण शिक्षक भरती आहे ती मेन विषयालाच धरून खेळणार आहे. तुमचे जे सब विषय कोणते होते, दुसरा कोणता आहे, तिसरा कोणता आहे, दॅट इज नॉट मॅटर. प्लस तुम्ही विचार करा की तुम्ही जे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते त्याच विषयातून आहे का, ते त्याच्याशी जे रिलेटेड असेल तरच टाका. जिथं तुम्हाला वाटतंय की इथं काहीतरी गोंधळ आहे तर मात्र टाकू नका. ज्यांनी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये केलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये हाच प्रॉब्लेम आहे. काहींच्या विद्यापीठामध्ये 5च्या 5 विषय होते 3 वर्षाला ग्रॅज्युएशनला,
त्यांनी हे व्यवस्थित लक्षात ठेवा. बीएडची मेथड कोणती होती ते करूनच तुम्ही ते टाका. आणि स्पेशली तुम्ही पहा, नंतर तुम्ही ग्रॅज्युएशनसुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा त्याच विषयातून केलं आहे का, तो तुमचा मेन विषय असणार आहे. आणि बाकीचं जे BSc ॲग्री आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंगवाले आहेत, त्यांना मला एकच सांगायचं आहे मित्रांनो, तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला सध्या पोर्टलवरती विषय दाखवलेले नाही आहेत, कारण आतापर्यंत अशी कधी पोर्टलला वेळ नव्हती आली. परंतु तुम्ही आता तुमच्या तिन्ही इयर्समध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये कधी मॅथ्स सायन्स होता तर तुम्ही त्या पद्धतीने टाका. ॲग्रीचे स्टुडंट आहात तुम्ही तर ॲग्री आणि ॲग्री सायन्स हे तिन्ही विषय टाका जे तुमच्याशी रिलेव्हंट आहेत. ते इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, कम्प्युटरचे स्टुडंट आहेत, त्यांनी बघा कम्प्युटर इंजिनिअरिंग वगैरे आहे, त्या पद्धतीने तुम्ही विषय टाका. आणि जे अदर सब्जेक्ट आहे त्याला तितकंसं डिमांड नाही आहे, कारण मेन सब्जेक्टवरतीच ही भरती पूर्ण खेळत राहणार आहे, हे मेन लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे की MSCIT कंपल्सरी आहे का, माझ्याकडे टॅली आहे, टायपिंग आहे, मी ते टाकू का. आता लक्षात घ्या, जे गरजेचं आहे तेच टाका, अन्यथा पोर्टलला कन्फ्यूज करू नका. हे मी पहिल्यापासून तुम्हाला, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल आणि प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशननुसार जर पाहत असाल ना व्हिडिओ, तर मी हे नेहमीप्रमाणे सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुमचं DED झालेलं आहे आणि तुमचं BA झालेलं आहे, CTET पहिला पेपर झालेला आहे किंवा त्याचसोबत दुसरा पेपर झालेला आहे, तर तुम्ही ते BA वगैरे टाका किंवा ग्रॅज्युएशन टाका. पण तुम्ही CTET दुसरा पेपर दिलेला आहे म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशन दिलेलं आहे म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशन दिलेला नाही आहे तरी पण तुम्ही ग्रॅज्युएशन टाकता तर टाकू नका. म्हणजे मेन जे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फुल्ली क्वालिफाईड आहात, जसे की कॅटेगरीसाठी 45% लागतात ह्याच्यामध्ये डिग्रीसाठी, आणि बाकीच्या जनरल कॅटेगरीसाठी तर 50% लागतात. अशा पद्धतीमध्ये जर तुमचं असेल तरच टाका. परंतु याला एक्सेप्शन आहे की व्यावसायिक शिक्षणाबद्दल. याच्यामध्ये MSCIT कंपल्सरी आहे का, MSCIT इज नॉट कंपल्सरी, परंतु MSCIT असेल तर तुम्हाला टाकायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये MSCIT हे तुम्हाला एक 6 महिन्यामध्ये, जेव्हा तुमची निवड होते तिथून पुढे 6 महिन्यामध्ये तुम्हाला MSCIT हा जे कोर्स आहे तो तुम्हाला पूर्ण करावा लागतो आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला ऑथॉरिटीला द्यावं लागतं, असेल तर जोडा. सोबतच तुम्ही टॅली केलं आहे, टायपिंग केलं आहे, किंवा बरेच कॉमर्सचे विद्यार्थी असतात, बरेच तुमचं कम्प्युटरचं झालेलं आहे, तर तिथं तुम्ही टाकून द्या. याचा परिणाम होणार आहे इंटरव्ह्यूला सध्या एकाच 3 उमेदवार आहेत, त्यामुळे तिथं तुम्हाला नक्की संधी मिळेल. कारण तिथं तुमचा जास्त एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे म्हणून तुमचा विचार केला जाईल. आणि सध्या स्किल बेस्ड क्वालिफिकेशनचा जमाना आहे. तुम्ही किती डिग्र्या घेतल्यात त्या महत्त्वाच्या नसून तुम्हाला सध्या हे टायपिंग येतंय का, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेलची शीट बनवू शकता काय, हे शाळेला त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यासाठी तुमचा इंटरव्ह्यूमध्ये विचार केला जाईल. ते जे तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे किंवा स्किल बेस्ड क्वालिफिकेशन आहे तिथं मात्र तुम्ही हे ॲड करू शकता. 7वा मुद्दा आहे की 5% सूट. आता याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काही गोष्टी तितक्या कन्सिडर करण्याच्या नाहीत. आता 5% सूट कोणासाठी आहे, तर मित्रांनो ज्यांच्याकडे ही जी परीक्षा दिली, आता 5% सूट CTET जी केंद्रामध्ये आहे त्यांच्यासाठी असणार आहे. आणि ते राज्यामध्ये देत असताना TETला ज्यांना कुणाला 86 मार्क्स असतील किंवा 82 असतील, म्हणजे 83 असतील, तर त्यांच्यासाठी हा जो 5% सूट आहे ती याच्यामार्फत मिळत असते. मग सर्व कॅटेगरीसाठी आहे का, जर तुम्ही CTET देताना तुमच्याकडे ते कॅटेगरीचं सर्टिफिकेट होतं, परंतु तुम्ही CTET मात्र ओपनमधून दिलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. प्लस तुमच्याकडे आता EWS आहे, आणि तेव्हा तुम्ही जेव्हा परीक्षा दिली होती तेव्हा पण तेव्हा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि स्पेशली SC-BC कॅटेगरीसाठी काही याच्यामध्ये थोडंसं स्लाइट डिफरन्स आहे, कारण आपण शालेय शिक्षण विभागाकडे याच्या संदर्भातला फॉलोअप घेतलेला आहे, आणि त्याच्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की SC-BC उमेदवारांकडे जेव्हा त्यांनी CTET दिली आहे त्याच्या अगोदरचं SC-BC 2014चं असेल, 2019चं असेल, EWS कुठल्याही इयरचं असेल तर ते ही परीक्षा देऊ शकतात. ते 5% सूट घेऊन तिथं ते क्वालिफाईड म्हणून लिहू शकतात, जरी तुमच्या डॉक्युमेंट्सवरती नॉट क्वालिफाईड असेल तरी सुद्धा. स्पेशली दिस इज ओनली फॉर SC-BC. परंतु बाकीच्या कॅटेगरीसाठी तर तुमच्याकडे ती कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे, म्हणजे तुम्ही बेनिफिशियल असणारच आहे. त्याच्यामध्ये अजून एक लूपहोल असा आहे की EWच्या उमेदवारांचं काय, तर EWच्या उमेदवारांसाठी जर तुमच्याकडे त्यावेळेस परीक्षेच्या वेळेस सर्टिफिकेट होतं तर तुम्ही क्वालिफाईड म्हणून इथे करून तुम्ही त्या पद्धतीने सेल्फ सर्टिफिकेशन करू शकता. बरं, 14 मे 2025 अगोदरचं कोणतं डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही नंतर काढलं तर ते ग्राह्य धरलं जाणार आहे का, ते सर्वांना तुम्हाला माहिती आहे की ग्राह्य धरलं जाणार नाही. त्याच्यामध्येच आहे महत्त्वाचं सर्टिफिकेट, तो म्हणजे डोमिसाईल, आणि दॅट इज अ मॅन्डेटरी. आता मॅन्डेटरी ते इतकं मॅन्डेटरी आहे का, हो, जर तुम्हाला कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे, समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, दिव्यांग, खेळाडू कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तर डोमिसाईल इज मॅन्डेटरी. अदरवाईज तुम्ही ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट गणले जाणार आहात. आता डोमिसाईल ऑप्शन काय आहे, डोमिसाईल ऑप्शन आहे
की तुमच्याकडे जर रहिवाशी असा दाखला असेल जो तहसील कार्यालयातून काढलेला असेल, किंवा बघा काही ठिकाणी नगरपंचायत किंवा असे ग्रामपंचायत मी म्हणणार नाही, किंवा महापालिका यांच्या सुद्धा ऑथॉरिटीने कधीतरी मी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी, भले ते कितीही जुनं असू द्या, 2007 2005 कधीचंही असू द्या, डोमिसाईल कधीही इनव्हॅलिड होत नसतं, तर तुमच्याकडे ते असेल आणि सध्या तुमच्याकडचं हरवलं असेल, जे तुम्ही म्हणजे ते तुमच्याकडे फक्त झेरॉक्स आहे आणि तर सध्या तुमच्याकडे नाहीये, पण तो 14 मे नंतर काढलेला आहे, तर तुम्ही सिंपल एक काम करा, ते जुनं होतं आणि हे नवीन आहे ते एकत्र PDF करून जोडा आणि जुन्याची तुम्ही तारीख टाका, जेणेकरून तुमचं ते व्हॅलिड पण होईल आणि तशा पद्धतीने तुम्हाला ते कंटिन्यू केलं जाईल. जसं मी ओल्ड सर्टिफिकेट न्यू सर्टिफिकेटमध्ये जो 4था मुद्दा सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा ओल्ड सर्टिफिकेट न्यू सर्टिफिकेट जोडत असताना तारीख मात्र 14 मे 2025 ची ओल्ड सर्टिफिकेटचीच टाकायची आहे, जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. नेक्स्ट 9वा मुद्दा आहे की माध्यम आणि संधी. आता माध्यम खूप मॅटर करतं आणि माध्यमनुसार तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये संधी होणार आहे. सध्या आपल्याला माहिती आहे की झेडपीने बऱ्यापैकी इंग्लिश मीडियम सुरू केलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये भरती होत असताना पहिल्यांदा 10वीचं माध्यम फार मॅटर करतं. तेव्हा माध्यम टाकत असताना कोणती चूक करू नका. शाळेचं कोणतं माध्यम आहे हे महत्त्वाचं नसून तुम्ही परीक्षा पेपर कोणत्या माध्यमातून दिलेले आहेत, इंग्रजी, बंगाली, मराठी, उर्दू, हा मॅटर करत असतं. 12वीचंही माध्यम तेवढंच महत्त्वाचं आहे. सायन्सच्या सर्व उमेदवारांसाठी हे इंग्लिश मीडियमच आहे, त्याच्याबद्दल कोणताही वाद नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही BA करत असता तेव्हा तुम्ही पाहता की 4 विषय तुम्ही इंग्लिशमधून दिलेले असतात आणि एखादा विषय तुम्ही मराठीमधून दिलेला असतात, तेव्हा तुमचं माध्यम कोणतं, तर तेव्हा तुमचं माध्यम हे इंग्लिश माध्यम असतं. कारण मेजर सब्जेक्ट जेव्हा तुम्ही एका विषयातून रायटिंग करत असता तेव्हा ते माध्यम असतात. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी इंग्रजी माध्यमाला शिक्षक भरतीमध्ये पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं, 10वीचं माध्यम, नंतर तुमचं DEDचं माध्यम, नंतर तुमचं BA कोणत्या माध्यमातून झालेलं आहे, आणि अशा पद्धतीने शिक्षक भरतीमध्ये हे अशाच पद्धतीने केलं जातं आणि नंतर मराठी माध्यमकडे ही भरती वळत असते. जी फॅक्ट आहे ती तुमच्यासमोर सांगण्याचा मी फक्त प्रयत्न करते. आता हे करत असताना कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं, कोणतं अपलोड नाही करायचं, हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु तुम्ही हे जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते फक्त 14 मे 2025च्या पूर्वीचंच असेल, याची तुम्ही काळजी घ्या. अन्यथा काय होईल, तुम्ही जनरल कॅटेगरीमधून गणले. एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही काय बाद होणार आहात का मित्रांनो? अजिबात सुद्धा तुम्ही बाद होणार नाहीत. फक्त तुम्ही त्या कॅटेगरीचा आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही. पण तुम्ही 14 मे 2025च्या नंतरचं जोडलं तर काय होईल, तर मित्रांनो DV मध्ये तुम्ही बाद होताय. म्हणजे तुमची निवड तर होईल, परंतु नियुक्तीच्या वेळेस मग त्याच्यामध्ये बरेच आता मला कॉल्स येतात, मॅडम आम्ही DVच्या वेळेस आम्ही मॅनेज करू, असं करू. मित्रांनो आता तो प्रत्येकाचा प्रश्न आहे, तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात. मी अशा कोणत्याही गोष्टींना समर्थन करत नाहीये, परंतु मी एकच सांगेल की शक्यतो रूल हा आहे आणि आतापर्यंत हे चालत होतं. 2022च्या भरतीमध्ये डोमिसाईल कोणत्या तारखेचं असं कुठं सुद्धा दिलं नव्हतं. रादर हे डॉक्युमेंटची एवढी व्हॅलिडिटी होती असं काही सांगितलेलं होतं. थोडेसे फक्त प्रोफेशनल आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल त्यांनी एक 12 फेब्रुवारी एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलं होतं. 30 सप्टेंबर 2023च्या बद्दल मी तुम्हाला सांगते, 22च्या भरतीबद्दल. त्याच्यानंतर असं कोणतीही गाईडलाईन नव्हती, परंतु आता प्रत्येक ठिकाणी गाईडलाईन दिलेली आहे. आणि जेव्हा मी आयुक्त कार्यालयातून नुकताच ह्याच्या संदर्भातला फॉलोअप घेतला, त्यांनी सांगितलं की आम्ही DVच्या वेळेस अशा इन्स्ट्रक्शन देणार आहोत की हे डॉक्युमेंट या तारखेच्या नंतरच असेल तर त्या उमेदवाराला बाद करा आणि या शिक्षक भरतीमध्ये आहे वेटिंग लिस्ट, त्यामुळे जो तुमच्यापेक्षा कमी मार्क्स आहे तो तिथं जाणार आहे. आता याच्यामध्ये जे समांतर आरक्षण आहे किंवा जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्या संदर्भात काही नवीन GR आले. जर तुमच्याकडे बघा, मला एकच याच्यामध्ये जाता एकच सांगायचं आहे, जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट भले 14 मे 2025च्या नंतरचं आहे, परंतु तुम्ही ते ऑथेंटिकली प्रूव्ह करू शकतात की तुमचं हेच होतं आणि तुम्हाला हे करायचं आहे आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट घ्यायचा आहे, तुम्ही ते एकदम डॅम शुअर प्रूव्ह करू शकता, तर कोणती अडचण नाही आहे. कारण मी पाहिलेलं आहे बऱ्याच उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे 14 मेच्या अगोदरची पावती आहे, परंतु डॉक्युमेंट नंतर आलेलं आहे. कधी कधी त्यांचे सेतू केंद्र बंद होते. अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात, मला त्याच्याबद्दल वाद नाहीये. तर ते तुम्हाला प्रूव्ह करता आलं तर तुम्ही तो विचार करू शकता, परंतु ती सुद्धा रिस्क आहे, ती तुम्ही स्वतःच्या ओन डिसिजनवरती घेणार आहात. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, आपले जे हे 10 मुद्दे झाल्यावरती, तो आहे महिलांसाठी. महिलांनी रजिस्ट्रेशन करत असताना जरी तुमच्या सर्व डॉक्युमेंट्स, आधार कार्ड जरी सध्या वडिलांच्या नावाने असले आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर प्लीज तुम्ही तुमच्या आधार कार्ड जे पतीच्या नावाचं आहे त्याच्यानुसार तुम्ही ते रजिस्ट्रेशन करणार आहात. आणि जर तुमचं आधार कार्ड मॅरिड आहात परंतु चेंज झालेलं नाही आहे तर मात्र तुम्ही वडिलांच्या नावाने तुम्ही करू शकता, नो इश्यू. परंतु जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला ॲज इट इज जोडायचं आहे, हे लक्षात घ्या. ज्यांच्या जुळ्या चिल्ड्रनचा इश्यू आहे, मला बरेच अशा संदर्भातल्या क्वेरी येतात, त्यांनी तिथं 2च टाकायचं आहे.
जुळ्या संदर्भात किड संदर्भात शासनाचा जी आर आहे तो तुम्हाला एलिजिबल होतो. त्यामुळे त्याच्यातसुद्धा तुम्ही जास्त काळजी करू नका आणि जास्त गोंधळात पडू नका. महिलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला गॅझेट तितकंच महत्त्वाचं आहे, तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट तितकंच महत्त्वाचं आहे किंवा तुमचं जे काही तुम्ही हे चेंजेस करताय. तुम्ही पाहिलं असेल की MCL काढत असताना सुद्धा महिलांना काही महिलांना पतीच्या नावाने मिळते, काही महिलांना वडिलांच्या नावाने मिळते. मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्ही नक्की कोणतं जोडायचं आणि कोणतं काढायचं अगदी लास्ट फेजला सुद्धा आल्यावरती. तर मित्रमैत्रिणींनो, जर आधारच्या नावाने MCL असेल ना ओके, आणि आधारच्या नावाने नसेल ना पण तुमच्याच नावाने असेल ना तर वेल अँड गुड. त्याच्यामध्ये काही समांतर आरक्षणच्या बरेच कॅन्डिडेट आहेत, ते सांगत आहेत की माझ्या वडिलांच्या नावाने आहे, माझ्या पतीच्या नावाने आहे, तर मी काय करू. तर त्या मला महिलांना एकच सांगायचं आहे मित्रमैत्रिणींनो, जर तुमच्या नावाने असेल ना तरच ते व्हॅलिड धरलं जाणार आहे. बरं, आता मी तुम्हाला सांगते व्हॅलिड धरणार झालं आहे. उद्या एकापैकी तुमच्यातला एखादा मित्रमैत्रीण असेल, त्यांनी जर ओके भरून टाकला आणि उद्या त्यांचं व्हॅलिड धरलं आणि नंतर तुम्ही मला प्रश्न विचारणार असाल, तर ही सर्व गोष्टी आहेत त्या वेळेच्या गोष्टी आहेत. परंतु सध्या तरी आपण पोर्टल भरती संदर्भात ही तुम्हाला माहिती देत असताना जो नियम आहे त्याला बगल देऊन काय करता येईल हे मी सांगण्यासाठी इथं नाही आहे, कारण मी सुद्धा स्वतः ॲडव्होकेट आहे. त्यामुळे मी तुम्हाला तसं कधीच गाईड नाही करत आहे. फक्त एकच सांगेल, असे डॉक्युमेंट्स अपलोड करा तारखेनंतरचे किंवा तारखेपूर्वीचे कधीचेही, ते तुम्हाला प्रूव्ह करता आले पाहिजेत. आणि जाता जाता SCBC उमेदवारांसाठी तुमचं 14 मे 2025चं जे SCBC आहे, तुमचं CTT असेल पहिलंवालं किंवा तुमचं TET असेल, हे जेव्हा तुम्ही असे डॉक्युमेंट जोडत आहात किंवा नॉन क्रिमिनल काही तुम्ही हे सर्व जोडत असताना जिथे जिथं तुम्हाला वाटतंय ना तिथं तिथं तुम्ही व्यवस्थित PDF करून जोडा. म्हणजे जिथं 2 डॉक्युमेंट गरजेचं आहे तिथं तुम्ही 2 डॉक्युमेंट जोडा. आणि अजून एक महत्त्वाचं जे आता मला आठवलं ते म्हणजे काहींचे डिग्री सर्टिफिकेट मिळालेले नाही आहेत, काहींचे कन्व्हर्जन सर्टिफिकेट मित्रांनो, कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडू नका. डायरेक्ट तुम्ही पर्सेंटेज टाकली तरीसुद्धा चालणार आहे. फक्त लास्ट सेमची पर्सेंटेज टाका. लास्ट म्हणजे लास्टच्या 2 सेमची किंवा लास्ट सेमची इज इक्वल टू करून ते तुम्ही टाका. काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल, एखाद्या डिग्रीमध्ये तुम्हाला 45% आहेत तरी तुम्ही एलिजिबल आहात. आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल 50% आहात तरीसुद्धा तुम्ही भरतीसाठी एलिजिबल आहात. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी नका करू. फक्त ते टाकत असताना तुम्ही तिन्ही इयरचं सर्व इयरचं एकत्र नका तुम्ही अपलोड करू. जे फक्त लास्ट सेमचं आहे तेच फक्त अपलोड करा. आणि DVच्या वेळी जाताना तुम्ही सर्व इयरचं मागतच नाही आहेत, फक्त लास्ट किंवा लास्टच्या 2 सेमचं मागतात. फॉर एक्झाम्पल 3 इयर्स डिग्री असेल तर 5व 6वं, आणि 2 इयर्स डिग्री असेल तर मात्र 2रं 4थं, आणि 4 इयर्स डिग्री असेल तर म्हणजे जसं तुम्ही इंजिनिअरिंगच्या मुलांचा विषय आहे. इंजिनिअरिंगच्या मुलांच्या बाबतीमध्ये कोणतेही विषय जरी आत्तापर्यंत किंवा टॅब जरी उपलब्ध झाला नसला, जसं आपण कलांच्या बाबतीमध्ये बोलतोय, त्यांनी आपला प्रोफेशनलमध्ये जोडू शकता. परंतु तुमच्याकडे आता एकच ऑप्शन आहे, जे विषय तुमच्याशी रिलेटेड दिसतात. 3 वर्षामध्ये एखादा विषय तुमच्याकडे होता ना, तो तुम्ही मेन विषय टाकून द्या आणि अशा पद्धतीने फॉलोअप करा. कारण शेवटी आता रजिस्ट्रेशन लास्ट फेजमध्ये आहे. रजिस्ट्रेशनला मुदतवाढ मिळणार